गुड मॉर्निंग. ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्शन ऑफ प्लेन या टॉपिक मधला हा एक प्रॉब्लेम पेंटॅगोनल प्लेटशी रिलेटेड आहे, तो आपण ऑटोकॅड सॉफ्टवेअरमध्ये सॉल्व्ह करूया. तर सगळ्यात पहिला मी प्रॉब्लेमचं स्टेटमेंट वाचतो. प्रॉब्लेमचं स्टेटमेंट काय आहे? अ पेंटॅगोनल प्लेट विथ एज 25 मिलीमीटर लेंथ इज रेस्टिंग ऑन HP ऑन वन ऑफ इट्स साइड. This edge is inclined to VP at 45 degree and the plate surface makes 30 degree angle with HP. Draw its projection. सो प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पेंटॅगॉन आहे, पेंटॅगॉनची एज 25 आहे आणि त्याचं इन्क्लिनेशन सांगितलेलं आहे. पेंटॅगोनल प्लेनचा जो काही सरफेस आहे त्याचं इन्क्लिनेशन हे HP शी 30 डिग्री आहे आणि VP शी 45 डिग्री आहे. हे प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. तर सगळ्यात पहिला बेसिक गोष्ट आपल्याला रेफरन्स लाईन ड्रॉ करायला पाहिजे. लाईन कमांड मध्ये मी गेलो, ऑर्थो मोड ऑन ठेवून मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेतली. राईट क्लिक एंटर कमांड मधून बाहेर आलो, ही रेफरन्स लाईन काढून घेतली. आता मला सगळ्यात पहिला पेंटॅगॉन ड्रॉ करायचा आहे. सो पेंटॅगॉन ड्रॉ करण्यासाठी मी पॉलिगॉन कमांड मध्ये गेलो. पॉलिगॉन कमांड मध्ये जाऊन नंबर ऑफ साइड्स ते विचारतं. म्हणजे तुम्हाला पेंटॅगॉन काढायचं असेल तर इथं 5 फूट करावं लागेल, हेक्झॉगॉन असेल तर तुम्हाला 6 फूट करावं लागेल. सो प्रॉब्लेम मध्ये 5 आहे, मी इथं 5 फूट करतो, 5 फूट करतो. त्याच्यानंतर एंटर. आता एंटर केल्यानंतर स्पेसिफाय सेंटर ऑफ द पॉलिगॉन. स्पेसिफाय सेंटर ऑफ द पॉलिगॉन तुम्ही क्लिक करून तुम्हाला परत 2 ऑप्शन दिसतील इथं, इन्स्क्राइब्ड इन सर्कल आणि सर्कमस्क्राइब्ड अबाउट द सर्कल. ह्या ऑप्शनला जायचं नाही. हे इन्स्क्राइब्ड इन सर्कल आणि सर्कमस्क्राइब्ड अबाउट सर्कल काय असतं याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो आणि त्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो. पर्टिक्युलर ह्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी पेंटॅगोनल प्लेन जो आहे त्याची एजची लेंथ दिलेली आहे. सो त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला पेंटॅगॉन ड्रॉ करावा लागेल. त्यामुळं ह्या ऑप्शनला जायचं नाही. मी एस्केप बटन प्रेस करतोय आणि कमांड मधून बाहेर आलो. बघा, परत पॉलिगॉन कमांड मध्ये मी आलो. पॉलिगॉन कमांड मध्ये येऊन नंबर ऑफ साइड्स 5 पाहिजे होत्या, 5 इंटर केलं मी. इंटर केल्यानंतर गडबड करून स्पेसिफाय सेंटर ऑफ द पॉलिगॉन वरती क्लिक करायचं नाही. मी राईट क्लिक करतोय. राईट क्लिक केल्यानंतर मला एज ऑप्शन दिसतोय. सो एज ऑप्शन वरती मी आलो. आता एज ऑप्शन वरती आल्यानंतर स्पेसिफाय फर्स्ट एंड पॉइंट ऑफ द एज हे दिसल्यानंतर मग मी क्लिक केलं आणि हे क्लिक केल्यानंतर कमांड लाईन वरती तुम्हाला खालती दिसतंय स्पेसिफाय सेकंड एंड पॉइंट ऑफ द एज. इथं आपल्याला ऍक्च्युअल मध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. एक गोष्ट जर तुम्ही इथं व्यवस्थित ऑब्झर्व केला तर बघा, मी कर्सर ज्यावेळी इकडे ठेवतोय त्यावेळी पॉलिगॉन शेप कसा आहे, पेंटॅगॉनचा शेप कसा आहे, आणि कर्सर ज्यावेळी मी इकडे ठेवतोय त्यावेळी पॉलिगॉनचा शेप कसा आहे बघा. पर्टिक्युलर एक एज आहे त्यातली, ती एज कुठली, ही एज म्हणतो मी. मला ते क्लिक केल्याशिवाय दाखवता येणार नाही. परत एकदा क्लिक करतो. इथं बघा, आता मी इथे क्लिक केल्यानंतर ही जी पर्टिक्युलर एज आहे, ही एज ही व्हीपीला परपेंडिक्युलर आहे. आणि आता मी दुसरी केस घेतो दाखवण्यासाठी. फक्त पॉलिगॉन शेप मध्ये मी आलो. नंबर ऑफ साइड्स मी 5 पुट केलं. स्पेसिफाय सेंटर ऑफ द पॉलिगॉन न जाता राईट क्लिक करून मी एज वरती आलो. पहिला पॉइंट मी दिला आणि आता बघा, मी आता कर्सर इथं ठेवतोय आणि कर्सर इथं ठेवून इथं मी क्लिक केलं. इथं जर मी क्लिक केलं तर इथं ऑब्झर्व करा, ही जी लाईन आहे ही लाईन ही ह्या व्हीपीला परपेंडिक्युलर आहे, पण तीच लाईन इथं व्हीपीला का आहे, पॅरलल आहे. सो प्रॉब्लेम मध्ये जे जसं मेन्शन केलेलं असेल त्याच्यानुसार तो पॉलिगॉनल शेप आपल्याला घ्यावा लागेल. तर प्रॉब्लेम मध्ये जसं मेन्शन केलेलं आहे त्याच्यानुसार मी हा पॉलिगॉनल शेप इथं काढलेला आहे. ही पर्टिक्युलर एज ही व्हीपीला परपेंडिक्युलर आहे. आता डायमेन्शन मध्ये जाऊन मी त्याला डायमेन्शन देऊन घेतो. मी देताना रॅन्डम पॉलिगॉन काढला होता, पण पर्टिक्युलर त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. तर मी ह्याला डिलीट करतो आणि डिलीट करून मी एक्झॅक्ट किती दिलेली आहे एज लेंथ, 25 दिलेली आहे. सो 25 एज लेंथचा मी पॉलिगॉन काढतो. सो पॉलिगॉन मध्ये आलो मी. पॉलिगॉन मध्ये आल्यानंतर नंबर ऑफ साइड्स 5, स्पेसिफाय सेंटर ऑफ पॉलिगॉन नाही, राईट क्लिक करून एज वरती आल्यानंतर मी आता क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर मला आता असा पॉलिगॉन पाहिजेत, असा नाही, असा पाहिजेत. त्यामुळे मी आता मला जे डायमेन्शन पाहिजे ते 25 मी पुट केलं आणि मग आता एंटर केलं. आता इथं हा पॉलिगॉन क्रिएट झालेला आहे. आता पॉलिगॉन क्रिएट झाल्यानंतर लगेच मी त्याला नावं देऊन घेतो. टेक्स्ट मध्ये जाऊन सिंगल लाईन टेक्स्ट मध्ये जाऊन स्पेसिफाय स्टार्ट पॉइंट ऑफ द टेक्स्ट मला इथं नाव द्यायचं आहे. स्पेसिफाय हाईट
कमांड लाईन मध्ये दिसते आपल्याला, मी 3 दिली. त्याच्यानंतर रोटेशन अँगल कमांड लाईन मध्ये बघा 0 दिला आणि एंटर केलं. तर इथं नाव मला द्यायचं आहे ए, त्याच्यानंतर इथं नाव द्यायचं आहे बी, इथं नाव द्यायचं आहे सी, इथं नाव द्यायचं आहे डी, इथं नाव द्यायचं आहे ई. सगळी मी नावं देऊन घेतली आणि एंटर मी 2दा प्रेस केलं. सगळी नावं ए बी सी डी ई देऊन घेतलेली आहे. हा, सो इथं मी आता काढून घेतलेला आहे पेंटॅगॉन. आता हा पेंटॅगॉनचा हा टॉप व्ह्यू झाला. मला तर फ्रंट व्ह्यू पाहिजेत. सो फ्रंट व्ह्यू पाहिजे असेल तर मी सरळ सरळ काय करेन, लाईन कमांड मध्ये जाऊन ह्या लाईन सगळ्या मी प्रोजेक्ट करून घेईन. हा, इन्शुअर करा की इथं ऑब्जेक्ट स्नॅप ट्रेकिंग मध्ये हे सिलेक्ट ऑल आहे, सगळं सिलेक्ट केलेलं आहे आणि ओके आहे. मी आता प्रोजेक्शन करून घेतो. इथून मला इथपर्यंत प्रोजेक्शन पाहिजे, तर राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, हा पॉइंट टू हा पॉइंट, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, हा पॉइंट टू हा पॉइंट, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, हा पॉइंट टू हा पॉइंट, राईट क्लिक एंटर. इथं ई आणि सी जो पर्टिक्युलर पॉइंट आहे त्याचं जर मी प्रोजेक्शन घेतलं तर ती एकच सिंगल लाईन येते. म्हणजे ती लाईन ई मधून सुद्धा पास होते आणि सी मधून सुद्धा पास होते. ठीक आहे, तर इथं मी प्रोजेक्शन काढून घेतले. आता मला त्याचा फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी तो सरफेस हा इन्क्लिनेशन टू काय दिलेला आहे, एचपी आणि व्हीपी दिलेला आहे. पण इथं आपण पहिल्या स्टेजमध्ये सॉल्व्ह करत असताना तो रेस्टिंग इन एचपी आहे असं सॉल्व्ह करतो. सो फ्रंट व्ह्यू जर मी काढला तर फ्रंट व्ह्यू काढत असताना मला लाईन 2 सेगमेंटमध्ये ड्रॉ करावी लागेल. सो मी लाईन कमांड मध्ये आलो. लाईन कमांड मध्ये इथून मी इथं एक लाईन ड्रॉ करून घेतली. राईट क्लिक एंटर. बघा इथं मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. हा, आणि परत राईट क्लिक करून रिपीट लाईन, इथून ते इथं अजून एक दुसरी लाईन काढून घेतलेली आहे मी. राईट क्लिक एंटर. इथं एक लाईन आहे आणि इथं एक लाईन आहे. ह्या 2 वेगळ्या लाईन आहेत. ही लाईन बघा आणि ही लाईन बघा. ह्या 2 वेगळ्या लाईन आहेत, ज्या 2 लाईन मी तुकड्यात ड्रॉ केलेल्या आहेत, सेगमेंटमध्ये ड्रॉ केलेल्या आहेत. आता मला जसा टॉप व्ह्यू दिसतोय त्या टॉप व्ह्यू नुसार मी त्याला लेबलिंग करून घेणार. म्हणजे एबीसीडीई मला टॉप व्ह्यू मध्ये दिसतो, तो एबीसीडीई लेबलिंग मला फ्रंट व्ह्यू मध्ये सुद्धा करावं लागेल. सो ते करायला मी परत टेक्स्ट कमांड मध्ये गेलो, सिंगल लाईन टेक्स्ट मध्ये आलो, स्पेसिफाय स्टार्ट पॉइंट, जिथं तुम्हाला नाव द्यायचं तिथं क्लिक करा. त्याच्यानंतर हाईट 3, अँगल 0. आता नावं देताना हा ए आणि बी एकाच ठिकाणी असेल. सो ए कॉमा बी. त्याच्यानंतर मी जस्ट सिम्प्लिसिटीसाठी इथं नावं ए आणि बी देतोय, पण फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू त्याच्यानुसार ते डॅश डबल डॅश जे काय असेल ते तुम्ही देऊ शकता, ते तुम्ही फॉलो करा. पण इथं जस्ट फॉर अंडरस्टँडिंग मी नावं देताना इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्ह्यू, फ्रंट व्ह्यू असेल टॉप व्ह्यू असेल, नावं देताना मी एबीसीडी अशीच देतोय. हा, सो इथं एबीसी ए आणि बी हे नाव असेल ह्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी. त्याच्यानंतर इथं नाव असेल ई कॉमा सी. त्याच्यानंतर इथं नाव असेल डी. डबल मी एंटर प्रेस केल्यानंतर मी कमांड मधून बाहेर येईल. तर इथं जर तुम्ही बघितला तर इथं ती लाईन ड्रॉ झालेली आहे फ्रंट व्ह्यू मध्ये, आणि इथं हा काय झालेला आहे टॉप व्ह्यू मधला पेंटॅगॉन आपल्याला कसं दिसणार तो तिथं आपल्याला दिसतोय. सो ही पहिली स्टेज मी इथं कव्हर केलेली आहे. कंट्रोल येस करा, जे काय आहे ते सेव्ह होऊन जाईल. पहिली स्टेज कव्हर झालेली आहे. आता दुसऱ्या स्टेजमध्ये बघा, प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तो पर्टिक्युलर पेंटॅगोनल सरफेस हा 30 डिग्री इन्क्लिनेशन टू एचपी आहे. हे मला ड्रॉ करायचा. सो हे ड्रॉ करण्यासाठी मी काय करतोय बघा, मी कॉपी कमांडचा यूज करतोय. कॉपी कमांड वरती क्लिक केलं. कॉपी करताना मी सिलेक्ट ऑब्जेक्ट ज्यावेळी करतोय त्यावेळी मी पूर्ण म्हणजे ती लाईन तर घेतोच, पण त्याचं जे मी एबीसीडी लेबलिंग केलेलं आहे ते सुद्धा मी सिलेक्ट करतो. मी सिलेक्ट केलं. सिलेक्शन करताना व्यवस्थित बघा, मी क्लिक करताना लेफ्ट टू राईट आलो आणि तिथं एक जी शेड क्रिएट झाली ती ब्ल्यू शेड होती. व्यवस्थित जर तुम्ही बघितलं ही अशी ब्ल्यू शेड तिथं क्रिएट होते. हे असं सिलेक्शन करणं चुकीचं आहे, हा लक्षात असू दे. बघा मी परत एकदा कॉपी कमांड वरती आलो आणि सिलेक्ट करताना ब्ल्यू शेड होईल हे असं सिलेक्शन केलं. नावं तिथं एबीसीडी कॅप्चर झालेली आहेत, लाईन कॅप्चर झालेली आहे. आता एंटर बटन प्रेस केलं. एंटर बटन प्रेस केल्यानंतर स्पेसिफाय बेस पॉईंट म्हणतं. सो बेस पॉईंट मी हा दिला. इन्शुअर करा इथं तुमचा अर्थोमोड ऑन असेल. अर्थोमोड ऑन ठेवून मग इथं मी बेस पॉईंट दिला आणि मी बेस पॉईंट दिल्यानंतर तुम्हाला ज्या लोकेशनला पाहिजे तिथं त्याला मी घेऊन आलो आणि आता क्लिक केलं. कमांड ऍक्टिव्ह आहे. कमांड मधून बाहेर यायला एस्केप बटन प्रेस करा.
इथं आता जर तुम्ही व्यवस्थित बघितला, नावासहित लाईन ती काय झालेली आहे, कॉपी झालेली आहे. पण ही लाईन ही रेस्टिंग इन एचपीच आहे. ही लाईन आपल्याला काय करायची आहे, इन्क्लाइन्ड टू एचपी करायची आहे. इन्क्लाइन्ड टू एचपी करण्यासाठी मी रोटेट कमांडवरती आलो. रोटेट कमांडवरती येऊन सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो मी. ऑब्जेक्ट सिलेक्ट करताना आता पूर्ण ती लाईन सिलेक्ट केली, एंटर प्रेस केलं कीबोर्डवरती. आणि आता इन्क्लिनेशन किती पाहिजे आपल्याला, 30 डिग्री इन्क्लिनेशन पाहिजे. तर ते इन्क्लिनेशन देण्या अगोदर स्पेसिफाय बेस पॉईंट सांगा म्हणतो. तर बेस पॉईंट मी हा एबीच्या लोकेशनचा असणारा बेस पॉईंट दिला. आणि आता मला काय करावं लागेल, अँगल पुट करावा लागेल. अर्थोमोड बंद करा. आता अर्थोमोड बंद करून किती अँगल पाहिजे आपल्याला, 30 डिग्री अँगल पाहिजे. 30 मी टाईप केलं आणि एंटर केलं. सो 30 डिग्रीवरती जर तुम्ही आता बघितला, त्याला जर मी सिलेक्ट केलं तर बघा 30 डिग्रीवरती ती लाईन रोटेट झालेली आहे. आणि इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर इथं ही एक लाईन वेगळी आहे आणि इथं ही एक लाईन वेगळी आहे. 2 लाईन वेगळ्या आहेत. कंट्रोल एस करून सेव्ह करा. आता आपण फ्रंट व्ह्यू काढून घेतला सेकंड स्टेज मधला. आता टॉप व्ह्यू काढायचा आहे मला सेकंड स्टेज मध्ये. तो करण्यासाठी मी परत लाईन कमांड मध्ये आलो. लाईन कमांड मध्ये येऊन प्रोजेक्शन सक्तो मी ड्रॉ करून घेतोय. इथून मी अर्थोमोड आता ऑन ठेवा, जेणेकरून एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन येतील. सो मी लाईन काढून घेतली. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, राईट क्लिक लाईन ड्रॉ करून घेतो मी. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. कुठला तो पॉइंट आहे त्याच्याजवळ या. हा इथं बरोबर तुम्हाला तो एंड पॉइंट दिसेल. गडबडीनं क्लिक करायचं नाही. एंड पॉइंट आता दिसल्यानंतर मी क्लिक केलं. क्लिक करून मग खाली मी लाईन प्रोजेक्ट करून घेतली. राईट क्लिक एंटर. सो लाईनचं प्रोजेक्शन मी करून घेतलेलं आहे. आता हे फ्रंट व्ह्यू कडून आपण टॉप व्ह्यू कडे लाईन काढून घेतल्या, तशाच आता आपल्याला ह्या व्ह्यू कडून इकडं राईट साईडला येणाऱ्या लाईन ड्रॉ कराव्या लागतील. राईट क्लिक रिपीट लाईन, पर्टिक्युलर प्रत्येक पॉईंट पासून मी लाईन ड्रॉ करून घेतोय. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. ह्या पॉइंट पासून राईट साईडला, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. या पॉइंट पासून इकडं राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. इकडून राईट साईडला राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. या पॉइंट पासून इकडं राईट क्लिक एंटर. इन्शुअर करा सगळे प्रोजेक्शन तुम्ही ड्रॉ करून घेतलेले आहेत. हा आता मात्र इथं आपल्याला थोडं केअरफुली लेबलिंग करायचं आहे आणि ते त्या करस्पॉन्डिंग इंटरसेक्शन वरती करायचं आहे. पुन्हा मी राईट क्लिक रिपीट लाईन केलं आणि लाईन कमांड मध्ये आता मी आहे. एचं प्रोजेक्शन इकडं आहे आणि ह्या एचं प्रोजेक्शन इथं आहे. तर मला पहिला एचा पॉईंट हा इथं असेल. क्लिक करा. त्याच्यानंतर बघा बी हा इथं आहे आणि हा बी इकडून इकडं आहे. सो बरोबर इंटरसेक्शन त्याचं इथं असेल बी. त्याच्यानंतर अर्थोमोड बंद करा. त्याच्यानंतर मला लोकेट करायचं सी हा इकडून इकडं आहे आणि हा इथून इकडं आहे. सो सी पॉईंट इथं आहे. त्याच्यानंतर डी पॉईंट आहे. डी पॉईंट हा इकडं आहे आणि हा डी पॉईंट आपला इथून इकडं आहे. सो डीचं इंटरसेक्शन इथं असेल. त्याच्यानंतर ई पॉईंट हा वरून येणारा इकडं आहे, हा इकडून इकडं आहे. सो ई पॉईंट इथं आहे. त्याच्यानंतर परत मला ए पॉइंटला यावं लागेल. ए पॉइंट इथून इकडं आहे, हा इथून इकडं आहे. सो ए पॉइंट इथं आहे. राईट क्लिक कमांड मधून बाहेर या. सो इथं मी तो पॉलिगोनल शेप काढून घेतलेला आहे. मी जस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते कळेल. इथं बघा हा जो पॉलिगोनल शेप आहे आणि हा अपॅरंट शेप आहे. इथं दिसणारा हा ट्रू शेप आहे, इथं दिसणारा हा अपॅरंट शेप आहे. आता त्याला सुद्धा आपल्याला नावं द्यावी लागतील. कंट्रोल एस मी सेव्ह करतोय फाईल. सवय लावून घ्या कंट्रोल एस अधूनमधून करायची, फाईल सेव्ह राहील व्यवस्थित. मी आता नावं आपल्याला द्यायची आहेत. सो नावं परत परत देत बसण्यापेक्षा हे नावांना सगळ्यांना सिलेक्ट करा. जस्ट सिलेक्ट करा त्यांना. कंट्रोल सी कीबोर्डवरती करा आणि कंट्रोल व्ही करा. नावं रॅन्डमली कुठेतरी ती लोकेट होतील. त्यांना आपण नंतर काय करू शकतो, प्लेस करू शकतो. सो नावं मी देऊन घेतली. थोडंसं झूम करून त्यांना व्यवस्थित त्या लोकेशनला अर्थोमोड बंद करा. मग ते थोडंसं व्यवस्थित दिसेल. हा पॉइंट इथं थोडासा, त्याच्यानंतर हा सी पॉइंट इथं, त्याच्यानंतर हा डी पॉइंट थोडासा त्याच्या जवळ, जेणेकरून तुम्हाला ते कळेल की एक्झॅक्टली तो पॉइंट कुठं आहे. सो कंट्रोल येस. अशा पद्धतीनं मी काय केलं, हा टॉप व्ह्यू मध्ये जो पॉलिगोनल शेप येणार होता स्टेज 2 मध्ये तो मी ड्रॉ करून घेतलेला आहे. अननेसेसरी ज्या गोष्टी आहेत ते मी म्हणेन की तिथल्या तिथं लगेच स्ट्रीम आउट करून घ्या.
ट्रिम कमांडचा यूज करून. हा, तर कंट्रोल यस, सेव्ह करा फाईल. आता आपल्याला इथं आपण इन्क्लिनेशन टू HP काढून घेतलेला आहे, इन्क्लिनेशन टू VP आपल्याला पाहिजे आता. सो ते करण्यासाठी काय करतो बघा, मी आता पुन्हा कॉपी कमांड मध्ये गेलो. कॉपी कमांड मध्ये जाऊन मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला नावासहित, तेवढा पॉलिगोनल शेप आणि ABCD ही जी काही नावं आहेत ती नावं सगळी कॉपी झालेली आहेत. त्याच्यानंतर एंटर बटन मी प्रेस केलं. त्याच्यानंतर स्पेसिफाय बेस पॉईंट सांगा म्हणतं. मी बेस पॉईंट कुठला तरी रॅन्डमली D पॉईंट घेतला आणि D पॉईंट घेऊन बघा ते नावासहित ABCDE अर्थोमोड बंद ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या रॅन्डमली त्याला कुठेही शफल करता येईल. मी हा शेप काय केलेला आहे, कॉपी केलेला आहे. हा, आता मी क्लिक केल्यानंतर हा शेप इथं कुठेतरी प्लेस होईल. कमांड ऍक्टिव्ह आहे, कमांड मधून बाहेर याला एस्केप प्रेस करा. हा, तुम्ही हा शेप इथं काढून घेतलेला आहे. आता मला त्यांनी प्रॉब्लेम मध्ये जसं मेन्शन केलेलं आहे की ती पर्टिक्युलर एज इन्क्लाइन्ड टू VP आहे, म्हणजे इथं असणार ही AB एज जी आहे, AB एज ही काय आहे, 45 डिग्री इन्क्लिनेशन विथ VP आहे. ते आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सो ते करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला हा अख्खा ऑब्जेक्ट रोटेट करायचा आहे. कसा करायचं बघा. सो रोटेट कमांडवरती मी आलो. रोटेट कमांडवरती येऊन सिलेक्ट ऑब्जेक्ट, टोटल ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला आणि एंटर प्रेस केलं. एंटर प्रेस केल्यानंतर स्पेसिफाय बेस पॉईंट म्हणतं मी विचारतं ते. सो मी A पॉईंट आता मी सिलेक्ट केला. आता एक जनरल ऑब्झर्वेशन करा, AB आता एक्झिस्टिंग कुठं आहे आणि आता मला अँगल तिथं पुट करायचा आहे. सो अँगल पुट करताना मी आता दोन्ही पद्धतीने करतो, जेणेकरून तुम्हाला कळेल एक्झॅक्टली कमांड कशी रन होते, नेमकं तिथं काय चेंज होतो तो. मी आता अँगल पुट करताना 45 पॉझिटिव्ह पुट करतो. सो 45 पॉझिटिव्ह पुट केल्यानंतर बघा ह्या एबीचं ओरिएंटेशन आता कसं आहे, इथं एबीचं ओरिएंटेशन कसं होतं आणि इथं आता हे एबीचं ओरिएंटेशन कसं आहे. मी अँगल देताना काय दिला, पॉझिटिव्ह 45 डिग्री दिला. हा, आणि आता जर मी इथं अँगल मेजर केला, इथं मी जाऊन अँग्युलर मध्ये जाऊन ह्या लाईनशी केलेला अँगल मोजला तर तो 45 डिग्री आहे, जसा आपल्याला पाहिजे होता तसा आहे. इथं देताना आपण कमांड मध्ये पॉझिटिव्ह 45 पुट केलेला आहे. ही लाईन अगोदर कशी होती बघा आणि इथं आता 45 डिग्रीच्या इन्क्लिनेशन लाईन कशी आहे ते व्यवस्थित ऑब्झर्व करा. मी कंट्रोल झेड करून पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येतो. कंट्रोल झेड केलं मी कीबोर्डवरती, पुन्हा आहे त्याच मी ओरिएंटेशनला आलो. आता मात्र मी रोटेशन कमांडचा यूज करतो आणि अँगल पुट करताना मी सिलेक्ट केलं, एंटर, स्पेसिफाय बेस पॉईंट तोच दिला आणि आता मात्र अँगल पुट करत असताना मी निगेटिव्ह 45 पुट करतो, निगेटिव्ह 45 देतो आणि एंटर केलं. आता जर तुम्ही बघितलं तर हा AB बघा मगाशी कसा होता, हा ओरिजिनल AB आहे आणि हा AB आता कसा आहे बघा, त्याचं ओरिएंटेशन हे 45 डिग्री मध्येच आहे. म्हणजे मी इथं जाऊन जर त्याचा अँगल मोजला, ही लाईन आणि ही लाईन त्याच्यामधला अँगल किती आहे, 45 डिग्रीचा आहे. दोन्ही अप्रोच बरोबर आहेत, दोन्ही अप्रोच बरोबरच आहेत, त्याच्यात काही चुकीचं नाही. हा, फक्त व्यवस्थित तुम्हाला बघावं लागेल की VPशी इन्क्लिनेशन त्यांनी जे काय दिलेलं आहे ते असं थ्रू कमांड आपल्याला अचीव्ह करता आलं पाहिजे. सो अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, हा शेप हा इन्क्लिनेशन टू 45 डिग्री विथ VP आपण ड्रॉ केलेला आहे. आता फक्त एक स्टेज राहिलेली आहे आपली, ती म्हणजे काय करणे, फ्रंट व्ह्यू ड्रॉ करणे. सो फ्रंट व्ह्यू ड्रॉ करण्यासाठी मला परत पहिल्यांदा काय करावं लागेल, लाईन कमांडमध्ये जाऊन लाईन्स प्रोजेक्ट करून घ्याव्या लागतील. स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, सॉरी मी लाईन कमांडमध्ये यावं लागेल मला. इथून मी लाईन ड्रॉ करतो, मी आता लाईन वरती ड्रॉ करतोय, ऑर्थो मोड मी ऑन करतो, ऑन करून थोड्याशा मी एक्सटेंडेड लाईन ड्रॉ करतो. इथपर्यंत लाईन काढली, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, या पॉइंट पासून वरती लाईन ड्रॉ करून घेतली, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, या पॉइंट पासून वरती लाईन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, या पॉइंट पासून वरती, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, या पॉइंट पासून वरती, राईट क्लिक एंटर. सो इन्शुअर करा ABCDE प्रत्येक पॉइंट मधून तुम्ही लाईन काय केलेली आहे, एक्सटेंड केलेली आहे, प्रोजेक्ट करून घेतलेली आहे. हे झालं ह्या टॉप व्ह्यू कडून वरती प्रोजेक्ट केलं. सेम तसं आपल्याला काय करावं लागेल, फ्रंट व्ह्यू कडून सुद्धा प्रोजेक्ट करून घ्यावं लागेल. सो ते करण्यासाठी परत राईट क्लिक रिपीट लाईन,
या पर्टिक्युलर पॉईंट पासून इकडं राईट साईडला मी लाईन ड्रॉ करून घेतली, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, या पॉईंट पासून इकडं राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, या पॉईंट पासून इकडं राईट क्लिक एंटर. सगळ्या लाईन मी काय करून घेतलेल्या आहेत, प्रोजेक्ट करून घेतलेल्या आहेत. आता मात्र थोडं कन्फ्युजिंग आपल्याला वाटतं, पण व्यवस्थित केअरफुली आपल्याला त्याला लेबलिंग देऊन मग तो तसे पॉईंट काय करावे लागतील, कनेक्ट करावे लागतील. सो पुन्हा राईट क्लिक रिपीट लाईन. आता हा ए आहे आणि इकडून येणारा ए आहे. सो हा पर्टिक्युलर पॉईंट ए असेल. ऑर्थोमोड आता बंद करा जेणेकरून इन्क्लाइन लाईन ड्रॉ करता येईल. बी पॉईंट बघा, हा बी पॉईंट इथं आहे, इकडं बी आणि हा बी म्हणजे इथं असेल तो बी. त्याच्यानंतर सी पॉईंट, हा सी पॉईंट इकडं आहे आणि हा सी पॉईंट इकडं आहे. सो इथं असेल तो सी पॉईंट. त्याच्यानंतर डी पॉईंट, हा इकडं आहे डी पॉईंट आणि हा इकडं आहे डी पॉईंट. सो इंटरसेक्शन इथं असेल डी पॉईंट. त्याच्यानंतर इकडं आहे ई आणि इकडं आहे ई. सो इकडं असेल ई पॉईंट. आणि त्याच्यानंतर ए बी सी डी ई नंतर पुन्हा आपल्याला ए पॉइंटला यावं लागेल. सो ए पॉइंट हा इकडं आहे आणि हा इकडं आहे. सो इथं असेल तो ई पॉइंट. हा राईट क्लिक एंटर. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित दिसतंय की तिथं सुद्धा फ्रंटीमध्ये सुद्धा आता पॉलिगोनल शेपच दिसतोय, पण हा पॉलिगोनल शेप हा का आहे, अपॅरंट पॉलिगोनल शेप आहे, तो ट्रू शेप नाही आहे. हे फक्त आपण आता शेप ड्रॉ करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, त्याला लेबलिंग सुद्धा तिथंच करून घ्यावं लागेल. सो लेबलिंग करण्यासाठी कंट्रोल सी करा, कंट्रोल व्ही. हा इथं पॉइंट आहे ए, बी पॉइंट इथला आहे तो सिलेक्ट करा, कंट्रोल सी. कंट्रोल व्ही कुठं करायचं आहे बघा, त्याला बी इथं आहे, हा बी इथं आहे. सो बी इथं. त्याच्यानंतर सी पॉइंट, कंट्रोल सी. हा सी पॉइंट, हा सी पॉइंट, कंट्रोल व्ही इथं. त्याच्यानंतर डी पॉइंट, डी पॉइंट इथला मी कॉपी केला, कंट्रोल सी, इकडचा डी आणि इकडचा डी, कंट्रोल व्ही इथं डी. त्याच्यानंतर ई पॉइंट, कंट्रोल सी, इकडचा ई आणि हा इकडचा ई, कंट्रोल व्ही इथं ई पॉइंट असेल, कंट्रोल एस. ह्याच्यानंतर अननेसेसरी जे काही लाईन आहेत त्या मी ट्रिम आउट करतो. ह्या सगळ्या लाईन ट्रिम केल्या, ह्या सगळ्या लाईन ट्रिम केल्या, कंट्रोल एस. हा अशा पद्धतीने सगळे आपण व्ह्यू ड्रॉ करून घेतलेले आहेत. फक्त आता आपल्याला ऑब्जेक्ट जो का आहे त्याची थिकनेस जास्त दाखवायची आहे. इथं मी लेयर्स ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत, त्याचा मी फक्त यूज करतोय. मी अख्ख्या ड्रॉइंगला सिलेक्ट करतो. ह्या अख्ख्या ड्रॉइंगला सिलेक्ट करून शॉर्टेस्ट पॉसिबल वे ना ह्या सगळ्या ड्रॉइंगला मी सिलेक्ट करून इथं येऊन जे लेयर्स क्रिएट केलेत त्याला मी सगळ्याला प्रोजेक्शन्स म्हणतो आत्ताच्या घडीला. आणि हे प्रोजेक्शन म्हटल्यानंतर कंट्रोल एस सेव्ह करा फाईल. आत्ता मात्र मग जे लेबलिंग आहे किंवा जे ऑब्जेक्ट आहेत त्यालाच फक्त आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट कलर द्यायचा आहे. सो मी हा सिलेक्ट केला आणि इथं येऊन त्याला ऑब्जेक्टचा काय असेल तो कलर दिला. सेम तसं इथं सुद्धा येऊन ह्याला ऑब्जेक्टचा कलर दिला. त्याच्यानंतर इथं हे सिलेक्ट करून याला ऑब्जेक्टचा कलर दिला. त्याच्यानंतर हे सिलेक्ट करून याला ऑब्जेक्टचा कलर दिला. त्याच्यानंतर हे पूर्ण सिलेक्ट करून याला ऑब्जेक्टचा कलर दिला. त्याच्यानंतर हे सगळं सिलेक्ट करून याला सुद्धा मी काय दिला, ऑब्जेक्टचा कलर दिला, कंट्रोल एस. हा तर प्रोजेक्शनच्या लाईन तुमच्या सियान कलर मध्ये दिसत आहेत. ऑब्जेक्ट जो का आहे तो व्हाईट कलर मध्ये दिसतोय, थोडासा त्याचं थिकनेस जास्त आहे. आणि हे सोडून इथं एक डायमेन्शन जे आपल्याला इन्क्लिनेशन टू व्हीपी दाखवायचं होतं ते आहे. एक डायमेन्शन द्यायचं राहिलेलं आपलं इथं ही लाईन आणि ही पर्टिक्युलर लाईन त्यातला अँगल सो 30 डिग्री आहे. आणि हे सोडून अजून एक डायमेन्शन आपल्याला द्यायचं आहे, लिनियर डायमेन्शन, जे हा पॉइंट टू हा पॉइंट 25 डिग्री चा तो पेंटॅगॉन होता. सो जे प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेले आहेत 3 डायमेन्शन, 25 लेंथ, 30 डिग्री अँगल आणि 45 डिग्री अँगल, हे आपण सगळे याच्यामध्ये दाखवलेले आहेत. हे सोडून तुम्ही अजून एक तिथं रेफरन्स लाईन जी का आहे त्याचं सुद्धा लेबलिंग करावं. इथं 3 दिलेलं आहे, त्याच्यानंतर 0, इथं रेफरन्स लाईन असेल ते कॅपिटल एक्स असेल आणि इथे कुठेतरी ते कॅपिटल वाय असेल. हा कंट्रोल यस, कंट्रोल यस. जे काही करस्पॉन्डिंग लेबलिंग असतील रेफरन्स लाईनची, फ्रंट व्ह्यूची, टॉप व्ह्यूची, मी इथं देताना एबीसीडी दिलेलं आहे, पण करस्पॉन्डिंगली डॅश, डबल डॅश जे काही आपण साइन कन्व्हेन्शन वापरतो, नॉमेनक्लेचर करतो, ते तुम्ही काय करा, स्ट्रिक्टली फॉलो करा. सो अशा पद्धतीने हा एक सिंपल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. थँक्यू.